नमस्कार मित्रांनो, खरं तर आज आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की आपल्या गावच्या ग्रामपंचायतीची काय हालत आहे. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगू इच्छितो, की हे बघा, या ठिकाणी आपण आपलं पेडगाव आहे, बरोबर आहे? आणि या पेडगावाचं सगळं आपण जे आहे, की लेखाजोखा या ठिकाणी बघणार आहोत. खरं तर आपल्या गावामध्ये या ग्रामपंचायतीमध्ये जेवढे लोकं आतापर्यंत निवडून आले, त्यांनी सगळी वाट लावलेली आहे. आणि वाट लावल्यामुळे काय झालं, की आपली हालत बघा कशी झालेली आहे. आता ही आपली ग्रामपंचायत. काय शोभणार आहे ग्रामपंचायत? सगळ्या भांडगुळाने काय हालत केलेली आहे ग्रामपंचायतीची. कशी ग्रामसभा होते याच्यामध्ये हा सगळ्याला पडलेला प्रश्न आहे. तर हे बघा दुसरा फोटोसुद्धा आपण बघूयात. या ठिकाणी हे फोटो बघा. त्याच्या भिंतीचे कलर बघा आणि हे दरवाजा उघडा आहे. आता याच्यात काय दिसतंय का तुम्हाला? काही दिसत नाही ना. मला तर काही दिसत नाही. नाव बघा काही दिसतं का? काहीच नाही. तर अशा पद्धतीने आमच्या ग्रामपंचायतीचे हाल झालेले आहेत. तर या संदर्भात आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिटेल्स बघणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो. आता बघूया आपल्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये, की बघा आपल्या गावचे सरपंच ठीक आहे आणि ग्रामसेवक. आता हे बघा चंद्रभागाबाई सूर्यभान हनवते. हे बिचारे आदिवासी समाजाचे महिलांना राखीव मिळाली म्हणून ते सरपंच झाले. परंतु बाकी काही बदमाश लोकं असतात, त्यांनी हे सगळं खाऊन टाकलेलं आहे. जी सदस्य असतील, काही हुशार लोकं असतील. तर याच्या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये संपूर्णच माहिती मिळणार आहे, की किती पैसा आला, किती गेला, काय आहे, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत. तर याच्यामध्ये जे ॲप्लिकेशन दिलं याच्यामध्ये बरेच मेनू आहेत. तर जसं की पंचायतबद्दल माहिती आहे. त्याच्यानंतर नवीन काय काम सुरू आहे, पाणी स्वच्छता काय आहे, सूचना फलक काय आहे, उपलब्ध निधी किती झालेला आहे आणि खर्च किती केलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जे आहेत, की बऱ्याच गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत. आपण एकेकाने बघूयात, की हे बघा या ॲपवर प्रकाशित काही सूचना केलेल्या आहेत का? पंचायत विकास कामाची योजना काय आहे का? आराखड्यामध्ये काही सूचना आहेत का? लेखी परीक्षण किती केलेलं आहे, जे ऑडिट केलेलं आहे ते कसं केलेलं आहे आणि पंचायत विकासाची कामे असेल, ई-पेमेंट आतापर्यंत कोणाला किती पेमेंट दिलं, ह्या सगळ्या गोष्टीची एक-एक आपण माहिती बघूयात आणि तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल असं मला वाटतं. तर आपण एक-एक व्हिडिओ बघूया या ठिकाणी. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत, की हे पंचायतबद्दल माहिती बरोबर आहे. काय आहे ते? तर सगळ्यात चला सुरू करूया. हे बघा त्याच्यामध्ये पंचायतीबद्दल माहिती आपण सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की पंचायत प्रोफाईल बरोबर आहे. त्याच्यानंतर निवडून आलेला प्रतिनिधी, पंचायत समित्या, सार्वजनिक सेवक, मालमत्ता आणि पंचायतीत विकास कामे काय झालेली या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत एकेकाने. तर सगळ्यात पहिले आपण सुरू करूया पंचायत प्रोफाईल. आता ही बघा पंचायत प्रोफाईल काय आहे मित्रांनो? तर पंचायत प्रोफाईलमध्ये असतं बघा की लोकसंख्या, ठीक आहे. हे लोकसंख्येची प्रोफाईल आहे आणि काय सुविधा आहेत आमच्या गावामध्ये याची सगळी डिटेल्स याच्या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण पंचायत प्रोफाईल बघूया. तर पंचायत प्रोफाईल बघत असताना आपल्याला दिसतं, की टोटल जे आहे ते एकूण एरिया किती आहे. तर आपल्या गावचा एरिया जे आहे, की 4 किलोमीटर 615 स्क्वेअर फीटमध्ये दिलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर लोकसंख्या जी आहे, तर पुरुष लोकसंख्या किती आहे? तर 2220 आहे आणि स्त्रिया किती आहेत? तर 2055 स्त्रिया आहेत. बरोबर आहे. त्यानंतर जे आहेत एकूण मतदान किती आहे? 4275 तिन्ही गावाचं मिळून. बरोबर आहे. त्यासोबत आपल्या कॅटेगरी वाईज अगर जे बघितलं आपण, की जातीनिहाय, तर जातीनिहाय बघा याच्यामध्ये दिलेलं आहे, की आदिवासी समाजाची लोकसंख्या म्हणजे मतदान किती आहे? तर 400 आहे. एस-सी समाजाचं किती आहे? तर 1100 आहे. त्याचबरोबर जे आहे, की अदर किती आहे? ओबीसीचं तर 1500 आहे. आता ओपनचं दिलं नाही. मग बाकीचं ओपनचं असेल. आता चिल्ड्रन जे आहे, की 0 ते 6 वर्ष वयोगटातली किती मुलं आहेत? इथे 0 आकडा दिलेला आहे. तर खरं तर 0 आहे का आपल्या गावामध्ये? नाही ना. तर ह्याची माहिती आपल्याला असायला पाहिजे. हे लोकं काय भरतात? आपण या प्रोफाईलवर दिसून येतं आपल्याला. त्याचबरोबर बघा, एकही मुलगा जो आहे, की 1 ते 6 वयोगटातला आपल्या गावात नाही. त्याची नोंदच नाही. मग हे नोंद का घेत नाही ग्रामसेवक? आणि या ठिकाणी हे सुद्धा दिलेलं आहे, की चिल्ड्रन जे आहे, की 6 ते 18 वर्ष वयोगटातली किती मुलं आहेत? बरोबर आहे. की त्यांनी द्यायला पाहिजे. हे सुद्धा ते लोकं देत नाही. म्हणजे 1 ते 18 6 ते 18 वर्ष गटातले मुलंच नाही समजा, असं गृहीत होतो ना. मग हे 1 वर्ष 22 दिवसाचा डाटा आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे ते आपण तुम्हाला दाखवतोय. त्याचबरोबर हेल्थ सेंटर काय आहे? आता हेल्थ सेंटर बघा आपल्या गावामध्ये आहे ना एक हेल्थ सेंटर, तर यांनी एक आकडा लिहिलेला आहे, की हेल्थ सेंटर एक आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर जे आहे, की या ठिकाणी वेल बिलिंग सेंटर नाही आपल्याकडे, डिस्पेन्सरी नाही, आयुर्वेदिक मेडिकल नाही. बरोबर आहे. नाही तर नाही. त्यांनी एक लिहिलेलं आहे ठीक आहे, ओके. आपल्याला मान्य आहे ते. पण त्यासोबत आपण बघणार आहोत, की हे जे डिटेल्स दिलेले आहेत,
हे डिटेल 1 वर्षापूर्वी यांनी भरलेलं आहे. 1 वर्ष 22 दिवस झालेले आहेत. तर याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे मित्रांनो. तुम्हालाही असं वाटेल, की काय आपल्या गावाचा विकास झालाय. आता फुटबॉलचं ग्राउंड कोणाला माहीत आहे हो? फुटबॉलचं ग्राउंड एखादं झालेलं आहे का? नाही झालं ना. तर फुटबॉलचं ग्राउंड एक लिहिलेलं आहे. आता फुटबॉलच्या ग्राउंडला किमान 2 एकर जागा लागते. त्यानंतर व्हॉलीबॉलचं ग्राउंड या ठिकाणी दिलेलं आहे. कुठे व्हॉलीबॉलचा कोर्ट गावात दाखवा. पण या भांडवलांनी काय केलेलं आहे, की व्हॉलीबॉलचा एक ग्राउंड दिलेला आहे आणि व्हॉलीबॉलचा आणि फुटबॉलचा एक ग्राउंड दिलेला आहे. त्याच्यानंतर जे आहे, की बॅडमिंटन तर माहीतच आहे. आता व्हॉलीबॉल आणि फुटबॉल किती लोकांना माहिती आहे आपल्या गावात? तुम्हीच स्वतःला प्रश्न विचारा. त्यानंतर जे आहे, की आपल्याकडे एक ड्रिंकिंग वॉटर आहे. बरोबर आहे. जे गावची टाकी आहे ना, ते सोर्स, ती एक टाकी या ठिकाणी दिलेली आहे. कोऑपरेटिव्ह सीट्स नाही आपल्याकडे. बरोबर आहे. त्याचबरोबर जे आहे, की आपल्याकडे चिल्ड्रन पार्क नाही आहे. बरोबर आहे. आणि बस स्टँडला हे बघा, हे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे, की बस स्टॉपवरती बांधकाम होऊन तिथं पाण्याच्या सुविधा प्यायची आहे. म्हणजे बस स्टँड विथ ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी. म्हणजे तिथं बस स्टँडवर 24 तास पाणी या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि खर्च आहे का आपल्या गावामध्ये? तर नाही आहे. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या गावातील नागरिकाला माहीत असायला पाहिजे ना. त्याचबरोबर जे आहे, या ठिकाणी स्टँडिंग कमिटी. आता एकही कमिटी आपल्या गावामध्ये यांनी स्थापन केलेली नाही. 1 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर जे आहे, की एस-एच-जी ऑपरेशन्स म्हणजे काय? सेल्फ हेल्प ग्रुप. म्हणजे स्वतःची स्वतः सुरक्षा करणारा, इतरांना गोरगरिबांना मदत करणारा असा एक ग्रुप तयार केला जातो. तर इथे एक ग्रुप तयार केलेला आहे. आता कोणता ग्रुप आहे ते आपल्याला माहीत नाही. कोणत्या ग्रुपमध्ये सहभागी आहेत, तर याची इत्थंभूत माहिती या ठिकाणी दिलेली नाही. फक्त एक सेल्फ ग्रुप आहे असंच दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे प्री प्रायमरी नाही, बरोबर आहे. स्कूल जी आहे आपली ती नाही. पण आपल्याकडे अंगणवाडी एक आहे, बरोबर आहे. तर अंगणवाडी या ठिकाणी दिलेली आहे. तर अंगणवाडीचं या ठिकाणी डाटा दिलेला आहे. अंगणवाडी एक आहे. त्याचबरोबर आपल्याकडे प्राथमिक शाळा आहे. पण प्राथमिक शाळा याचं टाकलेलं आहे का? नाही. प्राथमिक शाळा नाही. आपल्याकडे माध्यमिक पण आहे. माध्यमिक शाळेचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाही. म्हणजे गावामध्ये काय चाललंय ही शोकांतिका आहे. त्याच्यानंतर जे आहे, की तुम्हाला या ठिकाणी सांगतो, की डिस्ट्रिक्ट होम ओल्ड म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे अनाथ आश्रम म्हणजे वृद्धाश्रम कुठे आहे मित्रांनो? आहे का? पण या लबाड लांडग्यांनी जे आहे ना, वृद्धाश्रम सुद्धा एक दाखवलेला आहे, की जिथं सगळी वृद्ध माणसं राहतात. मला माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर सांगा मला. त्याचबरोबर जे आहे, की या ठिकाणी दिलेलं आहे, की एक सेल्फ ग्रुप आहे. म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे स्वतःहून दुसऱ्याला मदत करायचं गोरगरिबांना. तो ग्रुप या ठिकाणी एक दिलेला आहे. तो कोणता ग्रुप आहे हे आपण ग्रामसेवक आणि सरपंचाला विचारलं पाहिजे. आता बिचारे ते आदिवासी सरपंच त्यांना तरी काय माहीत असणार आहे. पण ही भांडवलं जे खातात ना पैसा, त्यांना विचारलं पाहिजे, की हे जे दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही दाखवा आम्हाला काय आहे ते. त्याच्यानंतर हाउस होल्ड कनेक्टेड टॅप म्हणजे स्वतःच्या मालकीचे 2 टॅप इथं पाण्याचे दिलेले आहेत. बरोबर आहे. ते असतील ज्याच्याकडे बोर असतील त्याचे आणि हे शासकीय हाउस होल्ड टॉयलेट जे आहेत, हे 10 बसवलेले आहेत. बरोबर आहे. 10च आहेत का? तर नाहीत. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, की जॉब कार्ड. बरोबर आहे. आता जॉब कार्ड फक्त एकच होल्डर आहे. त्याच्यानंतर बँक कोऑपरेटिव्ह बँक. आता कोऑपरेटिव्ह बँक तुम्हाला माहिती आहे का? मला तर माहीत नाही. कुठेच आपल्या गावामध्ये बँक नाही आहे. वाडीला नाही, जुमड्याला नाही, मळईला नाही. असेल तर सांगा. पण या सगळ्या लबाड-लांडग्यांनी असं बँक आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दिलेलं आहे, की एक एटीएम पण आहे. एटीएम कुठे आहे गावात? शोधा तुम्ही. आता सी सेंटरवर काही लोकं आहेत 1-2 त्यांच्याकडून पैसे मिळतात. पण ते काही एटीएम आहे का? नाही ना. एटीएम मशीन असायला पाहिजे. त्या लोकांनी तसं दिलेलं आहे. आता कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे ज्या ठिकाणी सर्वांना माहिती आणि मदत मिळते असं कॉमन सर्व्हिस सेंटर 3 आहेत. आता गावात कुठे-कुठे उभे केलेले आहेत, याची सर्व तपासणी आपण केली पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं आपलं पहिलं शेड्यूल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत पंचायत पायाभूत सुविधा. जे हे आहे पंचायत पायाभूत सुविधा ग्रामपंचायतमध्ये काय-काय सुविधा आहेत, त्याचं आपण या ठिकाणी विवेचन करूयात. ठीक आहे. जसं क्लिक केलं, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की पंचायत लायब्ररी नाही. त्याच्यानंतर पंचायत भवन नाही. त्याच्यानंतर कॉम्प्युटर, लॅपटॉप नाही. त्याच्यानंतर इंटरनेट सुविधा नाही. त्याच्यानंतर टाइप ऑफ कनेक्शन जे आहे ते नाही. त्याच्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटर नाही. इथं नाही दिलेलं आहे कॉमन सर्व्हिस सेंटर. पण तुम्हाला इकडे मी दाखवतो मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे, की कॉमन सर्व्हिस सेंटर 3 आहेत. बरोबर आहे. आता मला सांगा तिकडे तर नाहीच, पण इथं कॉमन सर्व्हिस सेंटर 3 दिलेले आहेत. काय हे बरोबर आहे का चूक आहे? तुम्हीच याचा आढावा घ्या. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत दुसरी माहिती. ठीक आहे. तर दुसरी माहिती आपण बघणार आहोत. कोणती माहिती आपण दुसरी बघणार आहोत? तर ती माहिती आहे
नवीन काय आहे गावामध्ये, बरोबर आहे. नवीन आपल्याकडे काय आहे याच्या संदर्भात आपण आता माहिती बघूयात. या ठिकाणी बघा, अटल पंचायतीची यादी. ठीक आहे. अटल पंचायतीची यादी आहे का? तर या ठिकाणी 0 दिलेला आहे. कुठेच अटल पंचायतीची यादी नाही आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत हवामान अंदाज. आता हे हवामान अंदाज त्यांनी दिलेला आहे समजा. यानंतर आपण बघूया पाणी आणि स्वच्छता. पाणी आणि स्वच्छता कुठे काय आहे याचं आपण सगळं डिटेल्स बघणार आहोत. या पाणी आणि स्वच्छतामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर हे आपण बघूयात. याच्यामध्ये बघा, स्वच्छ भारत म्हणजे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जे आहे, या ठिकाणी दिलेलं आहे आणि प्रत्येक घरात टॅप वॉटर आहे. हे 2 टॅब या ठिकाणी दिलेले आहेत. या सगळ्याची गोष्ट आपण तपासून बघूयात, की काय दिलेलं आहे याच्यामध्ये. तर स्वच्छ भारतमध्ये काय आहे बघा, तुम्हालाही दिसेल. उघड्या डोळ्यांनी बघा जरा. असा डोळे बंद करून तुम्ही बघण्यापेक्षा तुम्हाला दिसेल, की आपलं काय नेमकं चाललेलं आहे. बरोबर आहे. तर हे बघा स्वच्छ भारतमध्ये चंद्रभागाबाई सूर्यभान हनवते. बरोबर आहे. हे त्या सरपंचाचं नाव आहे आणि याच्यामध्ये ग्रामसेवकाचे सुद्धा नाव आहे आणि जनरल फिजिशियनचं नाव आहे. ठीक आहे. आणि जे आपले ग्रामसेवक आहेत त्याचं सुद्धा या ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पेडगाववाडी हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपण आपल्या गावाचं बघूया ना. बाकी गावाचं काय बघूया. आता पेडगावचं जर बघितलं आपण, तर या ठिकाणी दिलेलं आहे, की 569 टॉयलेट या ठिकाणी बांधलेले आहेत. ठीक आहे. हे बघा टॉयलेट दिलेलं आहे. अंगणवाडीमध्ये किती टॉयलेट आहे दाखवलेले आहेत. तुम्हाला अंगणवाडीचं जर बघायचं असेल, तर बघा या ठिकाणी 2 टॉयलेट सार्वजनिक दिलेले आहेत. अंगणवाडीमध्ये 4 टॉयलेट आहेत. अंगणवाडी कुठे आहे हेच माहीत नाही. तर अंगणवाडीचे टॉयलेट कुठे असतील याचा तपास तुम्ही गाववाल्यांनी केला पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे की ग्रामपंचायत जे आहे त्याच्यामध्ये एक स्वच्छतागृह म्हणजे टॉयलेट रूम पाण्यासहित तयार केलेली आहे, असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. बरोबर आहे. आणि हे पब्लिक टॉयलेट अवेलेबल नाही आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात प्रत्येक घरात टॅप वॉटर आवरती. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सगळं डिटेल तुम्हाला या ॲपवरती दिसणार आहे. तर आपण या ठिकाणी बघूया, की पेडगाव हं, पेडगावचं जे काही आहे, तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत. हे बघा लोकसंख्या किती आहे 4,287 आणि वाढीची किती आहे 628. त्याच्यात एकूण कुटुंब किती दाखवलेत 558 आणि पेडगाववाडीमध्ये जे आहे की 92 आहेत. तर याच्यामध्ये शाळा किती आहेत 5 दाखवलेल्या आहेत, 4 असं आहेत. तर आता आपण पाणी पुरवठ्याचं बघूयात. पाणी पुरवठ्याचं क्षेत्र कसं आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की हे जे आपलं गाव आहे ना, त्या गावामध्ये पेडगाववाडी याच्यामध्ये ऑनगोइंग काम चालू आहे. सगळं स्कीम दाखवलेली आहे. जुमडा, मळी काय-काय आहे ते गावामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता हे बघा पेडगाव, पेडगाववाडी, पेडगाव, पेडगाव बरोबर आहे. आणि काम चालू आहे. इथं कंप्लीट झालेले आहेत कामं. इथे 2च काम चालू आहेत कुठं? पेडगाववाडीला. पण बाकीचे कामं जे आहेत, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी, की हे बघा बाकीचे कामं जे आहेत, या ठिकाणी कंप्लीट झालेली दाखवतात. बरोबर आहे. तर हे बाकीचे कामं कंप्लीट झालेत का नाही, हे तुम्ही तपासून पहा. बरोबर आहे. तर आपण बघूयात, की अशी बाकीची कामं या ठिकाणी दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत, समोर काय आहे अजून, ठीक आहे. पाणी पुरवठ्याचा वेळापत्रक आपण आता पाण्याचा स्रोत बघूया, की पाणी कुठून येते आपल्या गावाला. तर हे बघा या ठिकाणी पाणी कुठून येते ते सगळं डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे बघा गावात हॅबिटेशन पेडगाव ओपन वेल एक ओपली खुली विहीर आहे. बरोबर आहे. तर ही खुली विहीर आहे कुठली आहे माहीत नाही. कुठे आहे तुम्हाला तुम्ही शोधा आणि निअर दिलीप हाऊस बरोबर आहे. हे पेडगावचं जुंबड्याला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पेडगावला ओपन एक विहीर दाखवलेली आहे आणि PWS आहे ना, हे पाईप वॉल सर्व्हिस म्हणजे मळईमधून पाण्याची पाईपलाईन केलेली आहे असं मळईमध्ये दाखवलेलं आहे. हे पेडगावमध्ये सुद्धा जे आहे, ही एक ओपन वेल म्हणजे खुली विहीर 3 आहेत बरोबर. जुंबड्याला आहे, पेडगाववाडीला आहे. आता ह्या विहिरी आहेत का तुम्ही तपासून बघा. या ठिकाणी जे ओपन विहीर दिलेलं आहे ना, तर हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्ही तपासून बघितलं पाहिजे की कुठे विहीर आहेत. मला तर काहीच दिसत नाही याच्यामध्ये. जे विहीर आहे त्याचं पाणी गावाल्याला मिळतं का दररोज? हे तुम्ही सुद्धा बघितलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्टोरेज बघूया. टाकी पाण्याची आहे का? तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा, की पाण्याची टाकी बरोबर आहे. आता स्कीम आयडी आहे, ठिकाण आहे पेडगाव आणि पेडगाव या ठिकाणी एलिव्हेटेड स्टोरेज रिसीव्हर म्हणजे इथं पाण्याची टाकी उभी केलेली आहे. ही पाण्याची टाकी उभी केलेली आहे ना,
तर याच्यामध्ये किती पाणी बसतं हे माहीत नाही आपल्याला, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ग्रामपंचायतच्या लोकांनी बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर टॅग असेस, बरोबर आहे. हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे, की आमच्याकडे पाण्याचे सोर्स आहेत आणि ते सोर्स आम्ही या ठिकाणी वापरतो. त्याच्यानंतर आपण बघूया पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक. आता टाईम टेबल सुद्धा दिलेलं आहे. तुम्हाला ते सुद्धा दाखवतो, की या ठिकाणी टाईम टेबल अजिबात दिलेलं नाही. त्याचबरोबर पाणी पुरवठा ऑपरेशन टीम. आता ऑपरेशन टीम जी असते ना पाणी पुरवठा करणारी, ते दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, की हे नाव आहे दिलीप लक्ष्मण ठाकूर, बरोबर आहे. हे आहे पाणी पुरवठा ऑपरेशन टीम. हे पंप ऑपरेटर आहेत आणि त्यानंतर जे दुसरं नाव आहे आडे धर्माबाई प्रकाश. हे सुद्धा ग्रामपंचायत मेंबर आहेत. हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. तर पाणी येतं का? हे ऑपरेटरला विचारलं पाहिजे, की पंप ऑपरेटरला पाणी का येत नाही बाबा? ठीक आहे. त्याचबरोबर आपण बघणार आहोत, की पाणी पुरवठा ऑपरेशन टीम झाली. पाणी पुरवठा कनेक्शन ग्राहक. आता किती ग्राहक आहेत? तर तुम्हाला सांगू इच्छितो मी, या ठिकाणी आपण जर बघितलं, तर फक्त पेडगावचं जर बघितलं, तर एकूण पेडगावामध्ये 145 म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे 145 कुटुंबांमध्ये. आता गावात तर 583 काहीतरी आपले कुटुंब दाखवलेले आहेत आणि 145 या ठिकाणी कनेक्शन दिलेले आहेत, बरोबर आहे. तर हे कनेक्शन सुद्धा आपण तपासून बघितले पाहिजे. त्याच्यानंतर वाडीमध्ये काय झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल, बरोबर आहे. आता पाण्याची गुणवत्ता पथक चाचणी, ठीक आहे. आता हे बघूया पाणी आणि स्वच्छता समिती. आता ही स्वच्छता समिती आहे म्हणे, या स्वच्छता समितीला कळायला पाहिजे, की सुभाष जवंजाळ. आता याच्यामध्ये सुभाष जवंजाळ आहे, त्याचा फोन नंबर दिलेला आहे, पण तो ते बदलून गेलेला आहे, बरोबर आहे. तर पाणी स्वच्छता समितीचे ते सचिव असतात, म्हणजे ग्रामसेवक. यांना माहीत नाही, की आपलं पाणी बरोबर येतं का नाही, ठीक आहे. तर ही पाणी स्वच्छता समिती एकटेच आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर आज जी आहे, की पाण्याची गुणवत्ता चाचणी. आता पाण्याची गुणवत्ता चाचणी चांगली आहे का खराब आहे, याच्यासाठी सुद्धा एक समिती नेमलेली आहे. याच्यामध्ये पेडगाववाडीला नेमलेला आहे छाया शामराव नरमले. त्याच्यानंतर दुसरी पेडगाववाडीला नेमलेले छाया सावळे. पेडगाववाडीचं आहे पुन्हा हे नागनाथ, पुन्हा आहे घोगरे. त्याच्यानंतर पेडगाववाडीचे जे आहेत की जाधव, रुक्मिणा दत्तराव आणि आपल्या गावामध्ये पेडगावमधले बघा कांबळे वंदना शिवाजी. त्याचबरोबर पडघण रंजना सुखदेव आणि हे पट्टेबहादूर मालता भिकाजी. हे पेडगाववाडीमधले आहे, हे नाव आहेत सोनटके आणि ठाकूर रामप्रिया चंदनसिंग. आता हे जे आहे की हे खरंच आपल्या पाण्याची गुणवत्ता तपासतील का? पाण्याच्या गुणवत्ता कळेल का की पाणी कसं मिळतंय ते? नाही मिळणार ना. तर ही गुणवत्ता तपासण्यासाठी जी आहे, की ही टीम तयार केलेली आहे आणि या टीममुळं किती लोकांना शुद्ध पाणी मिळतं, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर हे आपण बघितलं पाहिजे, बरोबर आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर ही टीम जी आहे, ह्या टीमला आपण काहीतरी सांगितलं पाहिजे, की बाबा आमच्या गावात पाणी बरोबर मिळतं का? नाही मिळत असेल तर का मिळत नाही? पाण्याची स्वच्छता कशी आहे? हे तुम्ही तपासून बघा ना, आपल्या गावचे लोकं कुठून पाणी आणतात ते. आता उन्हाळ्यामध्ये लगनसराई आहे. गावामध्ये खूप म्हणजे पाण्याचा दुष्काळ पडणार आहे. तर त्यासाठी ही चाचणी पथक ठेवलेलं आहे. त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीत पाण्याची गुणवत्ता जाणून घ्यायची असेल, तर हे बघा त्यांनी काय दिलेलं आहे. आपल्या पाण्याची गुणवत्ता बघायचा, रेशो किती दिलेला आहे. आपल्यालाच लाज वाटली पाहिजे, की आपला रेशो कसा आहे, बरोबर आहे. तर हे तुम्हाला पहिला रेशो दाखवतो. सामान्यतः पाण्याचं टी-डी-एस हे किती असलं पाहिजे 334 मान्य आहे. पण तितकं टी-डी-एस तपासतात का? हे सुद्धा बघितलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर क्वालिटी आहेत ट्रबलिटी दाखवलेली आहे. फ्री रेसिडेन्शियल क्लोराईन देखील दिलेलं आहे. म्हणजे जीवाणू संसर्गासाठी इथं तर झिरोच आहे. इथेही झिरो आहे. म्हणजे कोणतीच रोगराई आम्हाला होत नाही पाण्यापासून. बरोबर आहे. तर हे सगळं दिलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा अ, तुमच्या गावातील प्रयोगशाळामध्ये तपासलेल्या नमुन्याची संख्या बघा. आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो, की हे जे संख्या दिलेली आहे 17/10/2025 म्हणजे 5 महिन्यापूर्वी अहवाल दिलेला आहे, की आमच्या गावचं पाणी एकदम शुद्ध आहे. आता हे कुठले पाणी पितात माहीत नाही. सकाळी 5 वाजता ज्यांना पाणी लागतं एक वेगळंच, जे की इकडं शाळेकडे खूप मिळतं ते, बरोबर आहे. आता कुठं-कुठं मिळतं ते तुम्हाला माहिती आहे. मला सांगायची गरज नाही. आता प्रयोगशाळा जवळील पाण्याची गुणवत्ता चाचणी झाली, तर हे बघा, या प्रयोगशाळेमध्ये यांनी लोकेशन टाकलेलं आहे. कुठं पाणी तपासलं गेलेलं आहे? तर सांगलीच्या प्रयोगशाळेत तपासलेलं आहे. आणि ही सांगलीची प्रयोगशाळा कुठं आहे? तर हे सांगलीच्या प्रयोगशाळेत गेले होते का? यांच्या बापांना सांगली माहीत आहे का? माहीतच नाही. ठीक आहे. कुठं आहे ते? तर हे बघा, हे सगळं त्यांनी
सांगली, मिरज, सांगलीच्या प्रयोगशाळेमध्ये आम्ही पाठवलेलं आहे आणि तिथलं लोकेशन त्यांनी पाठवलेलं आहे. तर खरंच या लोकेशनवरती पाण्याचे नमुने तपासायला पाठवलेत का? याचा रिपोर्ट आहे का? याने तर लोकेशन पाठवलेलं आहे. तर याच्यानंतर आपण बघू तो दुसरं की व्ह्यू वॉटर डिस्क्रिप्शन बरोबर आहे. तर हे इथं सुद्धा काही नाही. आता आपण बघूयात, की प्रत्येक घरात टॅब आवर्ती आहे का नाही? बरोबर आहे. आता हे बघा हे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील. त्याच्यानंतर आपण बघूयात सूचना फलक. आता सूचना फलक प्रत्येक गावामध्ये जेव्हा ग्रामपंचायत ग्रामसभा घेत असते, त्यावेळेस काही सूचना फलक लावलेले आहेत का? तर हे टॅब बघा या ठिकाणी. तर परिपत्रक आहे, ऑर्डर आहे. आता म्हणजे सूचना म्हणजे काय? की पहिले तुम्ही सूचना गावात दौंडी देऊन देणे, सूचना फलक लावणे, ग्रामपंचायतला मारुतीच्या मंदिरावर, त्याचं परिपत्रक काढणे आणि त्याचं ऑर्डर म्हणजे फॉलो करावं लागतात. ह्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर आपण बघूया संदेश एखादा आहे का आपल्या गावासाठी? तर या ठिकाणी मित्रांनो एकही त्यांनी सूचना लिहिलेली नाही. म्हणजे काय, कुठे सूचना लिहिलेली आहे माहीत नाही. त्यानंतर जे आहे, की परिपत्रक एखादं काढलेलं आहे का? तर परिपत्रक या ठिकाणी एकही नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑर्डर काही केलेल्या आहेत का? तर ऑर्डरसुद्धा या ठिकाणी 0 आहे. म्हणजे काहीच ऑर्डर या ठिकाणी दिसत नाही. ठीक आहे. तर आता उपलब्ध निधी बघू. सगळ्यात मोठे जे आहे, की हे लोक किती पैसे खातात आणि किती जातात, याचा सगळा लेखाजोखा आता तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे बघा उपलब्ध निधी. तर या ठिकाणी जे आहे, की हे 3 टॅब दिलेले आहेत. उपलब्ध निधी, तुमच्या पंचायतीचे उत्पन्न खर्च, त्याचबरोबर जे काही की पंचायतीची बँक जी आहे, त्या बँक खात्यात किती पैसे आहेत. हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी आता. तर पहिले आपण बघूया निधी. निधीच्या बाबतीत जर बघितलं, तर निधी बघा किती येतोय ते आपण. ठीक आहे. तर निधीचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे. आता तुम्ही चक्रावून जाणार. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, की बघा निधी. किती आलेला आहे निधी बाबा? 27,59,756 आणि आवश्यक निधी किती लागतो आपल्याला? 30,75,550. तारीख काय आहे? 2025-26 म्हणजे रनिंग चालू आहे. आता याच्यामध्ये बघा प्रत्यक्ष खर्च किती आहे? 34,28,000. मिळालेला निधी किती आहे? 27,00,000. यांच्या काय घरून केलेला आहे का? शेती विकून यांनी केलेली आहे का निधी खर्च? माहीत नाही. ठीक आहे. आता अधिक माहितीवर जेव्हा आपण क्लिक करूया, तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की 16,09,330 रुपये आले होते. परत तर ₹1 केला नाही शासनाला. पण प्रत्यक्ष खर्च दाखवलेला आहे 20,06,230. म्हणजे आपले ग्रामसेवक असतील किंवा सदस्य असतील, किती मोठ्या मनाचे आहेत, त्यांनी जास्तीत पैसा आपल्या खिशातून खर्च केलेला या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघूया योजना काय आहे? फायनान्स कमिशनची योजना आहे. बरोबर. या योजनेमध्ये टोटल पैसे किती आले होते? तर आले होते याच्यामध्ये पूर्ण पैसे या ठिकाणी ₹11,50,465. परत किती केला? काहीच नाही केला. आता परत नाही केला तर याच्यामध्ये खर्च किती केलेला आहे? तर खर्च केलेला आहे ₹14,22,498 बरोबर आहे. म्हणजे हे 25-26 दाखवते तुम्हाला. येस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं भारत सरकारने जे दिलेले पैसे आहेत. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटचं काही आहे का? तर काहीच नाही. स्टेट गव्हर्नमेंटचं 0 आहे. अदर काय आहे का? तर अदरमध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे, की आवश्यक निधी 80,000 लागतो. पण ₹1 मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही ₹1 खर्च केला नाही. कारण मिळालंच नाही काही खायला तर काय परत करणार आहेत? त्यानंतर आपण बघूया 24-25 मध्ये. 24-25 मध्ये जर तुम्ही बघितला, तर मग या ठिकाणी बघा की आवश्यक निधी किती आहे? 31,000. मिळाला किती आपल्याला? 20,000. 20,00,000 सॉरी 31,00,000 आहे. इथे 20,00,000 आहे आणि खर्च किती झालेला आहे मित्रांनो? तर खर्च झालेला आहे या ठिकाणी जवळपास 33,57,000. म्हणजे निधी आवश्यक लागते 31,00,000. आपण प्रत्यक्ष मिळालेत 20,00,000 आणि खर्च केले 33,00,000. त्यांच्या घरातून खर्च केलेत का? माहीत नाही. ठीक आहे. तर असा निधी आपल्याला 23-24 सुद्धा आहे, की 23-24 या वर्षामध्ये सुद्धा आपल्याला एकूण निधी किती आला होता? तर 13,00,000 आला होता. पण आमच्या ग्रामपंचायतीने किती खर्च केला? 39,39,133 रुपये खर्च केला. म्हणजे इतका निधी खर्च केलेला आहे का 23-24 मध्ये? याचा हिशोब आहे का? नाही. पण इथं ऑनलाईन रेकॉर्डला हिशोब बरोबर पक्का दिलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघूया. हे 22-23चं दिलेलं आहे. दरवर्षाचं सगळं या ठिकाणी शेड्यूल दिलेलं आहे. तर हे शेड्यूल तुम्ही तुमच्या हे ॲप डाउनलोड केलं तरी तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा 21-22ला 23,00,000 मिळाले. कुठं खर्च केला माहीत नाही. आता याची अधिक माहिती जर घ्यायची म्हटलं, तर आपण 25-26चं बघितलं, तर ह्या ठिकाणी दिलेलं आहे, की फायनान्स कमिशनमध्ये आपले एवढे खर्च झालेले आहेत. त्याच्यानंतर हे कशात खर्च झालेले आहेत हे सुद्धा हे फायनान्स कमिशनमध्ये स्कीम सेंटर ग्रांट कमिशनच्या या ठिकाणी दाखवलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघूया, की
तुमच्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न खर्च, आपल्या ग्रामपंचायतीनुसार उत्पन्न खर्च किती आलेला आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण बघा, की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे आहे, की 16,00,000 आलेले आहेत, बरोबर आहे. 20,00,000 खर्च झालेले आहेत. त्याच्याबरोबर 11,00,000 या ठिकाणी आलेले आहेत. तर हे बघा या ठिकाणी ही रक्कम दाखवलेले प्रत्यक्ष खर्च. आता कुठे खर्च केली दाखवा आणि शिल्लक तर कधीच आमच्या खात्यात नसते हो. आमच्या खात्यामध्ये झिरोच दिसतं आम्हाला. बरोबर आहे. तर त्यानंतर आपण बघू पंचायतच्या बँक खाती. आता बँकच्या खात्यामध्ये तुम्हाला किती पैसे हे दाखवतो. आता याच्यामध्ये बघा, की बँकेची स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये सध्या खात्यामध्ये ₹60,86,240 दाखवतात इथं. मला माहीत नाही, मी तपासलं नाही, परंतु ॲपवर जे दाखवतं ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर दुसरी बँक आहे आपली, तर परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड परभणी. याच्यामध्ये ₹11,47,508 जमा आहेत. त्याचबरोबर आपण पुढच्या बँक बघूयात, की ही बँक जी आहे, की ही आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. याच्यामध्ये 7,00,000 जमा आहेत. त्याच्यानंतर जे आहे, की द परभणी डिस्ट्रिक्ट बँक याच्यामध्ये 1,15,000 आहेत आणि आय-सी-आय-सी बँक जी आहे, त्याच्यामध्ये ₹44,000 जमा आहेत. आता हे जमा आहेत का नाही आहेत, हे तुम्ही तपासून बघा आणि असतील तर मग हा पैसा कुठेतरी आपण खर्च झाला पाहिजे. बरोबर आहे. आता हे 7,00,000 11,00,000 बरोबर आहे. हे 25-26 आहे. तुम्हाला जर काही वाटत असेल शंका घेऊ नका. हे बघा हे 25-26 या ठिकाणी डिटेल दिलेलं आहे. तर हे 25-26 मध्ये इतके पैसे जमा आहेत आणि ते तुम्ही बघा उघड्या डोळ्याने. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी, की पंचायत विकास योजना, बरोबर आहे. आता पंचायत विकास योजना दाखवत असताना तुम्हाला दाखवतो, की काय-काय विकास केलेला आहे. आता अनुसूचित ग्रामसभा, बरोबर आहे. आता सामान्य लोकांना ग्रामसभा घेण्यासाठी एक वेगळं सेशन असतं. त्याचे निर्णय बघा आणि पंचायत विकास योजना काय झालेल्या आहेत हे सुद्धा आहे आणि पंचायत विकास योजनेअंतर्गत काय उपक्रम राबवलेले आहेत त्याची माहिती या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवणार आहोत. आता अनुसूचित ग्रामसभा पहा. ही आहे आमची अनुसूचित ग्रामसभा. बघा हे फोटो कुठला आहे ते. किती लोकांना माहीत आहे बाबा हे फोटो आमच्याच गावचे आहेत. मला नाही वाटत ही शाळा कुठली आहे ती. आता तुम्हाला मी झूम करून दाखवतो, की बघा आता हे शाळा कुठली आहे? बघा बरं. मला तर कुठं दिसत नाही. आपल्या शाळेसमोरचं हे झाडच नाही. ठीक आहे. तर ही शाळा आपली आहे का? तर नाही. हे माणसं आपले आहेत का? हे माणसं तुम्हाला दाखवतो. त्या ठिकाणी मला हे एक परिचित चेहरा दिसतो. परमेश्वर आडेचा दिसतो. असेल हे हनवतेचं आहे. काही चेहरे ओळखीचे दिसू राहिले त्याच्यामध्ये. हे संतोष कोण आहे हो? काही मला काही माहीत नाही. हे पालासिंग आडे बरोबर आहे. तर ठीक आहे. तर या ठिकाणी ग्रामसभा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. असे फोटो ग्रामसभेचे असले पाहिजे. हे बघा ग्रामसभा असताना आमचे चेअर किती आहेत बघा. बघा ग्रामपंचायतमधले सदस्य कसे बसलेले आहेत आडवे-तिडवे आणि हा पाणी सप्लाय करणारा माणूस समोर फ्रंट म्हणजे जिथे सरपंच बसतो तिथे हा व्यक्ती बसलेला आहे. बरोबर आहे. आता हे कसे बसले पाहिजे याची सुद्धा व्यवस्थित फोटो असले पाहिजे. आता हे सुद्धा फोटो आपल्याला कळेल की कुठला आहे. आता हा व्यक्ती कोण आहे माहीत नाही आणि ही ग्रामसभा याच्यामध्ये काय ठराव झाले हेही माहीत नाही. ठीक आहे. तर आपण बघूया एकेकाने. तर या ठिकाणी 22/11/2022 ला झालेली सभा आहे. आघाडीचे कर्मचारी जे आहे की जवळजवळ साहेबाच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. गजानन देवराव बोडखे आणि हे त्याचंच नाव दिलेलं आहे की हे आघाडी कामगारचे कर्मचारी आहेत. गजानन देवराव बोडखे. बरोबर आहे. आता 25 मध्ये जर बघायचं म्हटलं, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला असंच काहीतरी दिसणार आहे. हे बघा, सुभाष शेषराव जवंजाळ. अरे बाबा हे बदललं ना, नाव तर बदला तुम्ही किमान ग्रामसेवकाचं आणि गजानन देवराव बोडके जे आहे, की हे या ठिकाणी आपले कर्मचारी आहेत आदिवासीचे आणि हे यांनी घेतलेलं आहे. याच्यात निर्णय काय झालेले आहेत? तर निर्णय काय झालेत माहीत नाही. बरोबर आहे. आता याच्यामध्ये निर्णय सांगतो तुम्हाला, की उपस्थित होते 109 लोकं. बरोबर आहे. आता हे उपस्थित 109 लोकं आहेत. तर 109 लोकांमध्ये याच्या ठिकाणी दाखवलेलं आहे, की 109 लोकं उपस्थित आहेत. त्यानंतर अनुसूचित समुदायाचे उपस्थित 20 लोकं आहेत. एस-टी समुदायाचे 10 लोकं आहेत. बचत गटाचे सदस्य 4 आहेत. उपस्थित महिला 21 आहेत. हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. आता तुम्हाला माहीत की गावात काय स्थिती चालू आहे. त्याच्यानंतर स्वयं मदत गट आहे. जी-डी-पी निधी वापरला तर बरोबर आहे. संसाधनावर चर्चा केली बरोबर आहे. अंतराची चर्चा केली. त्याच्यानंतर मनचित्र गाव नाही. कोविडमध्ये केलेली मदत आहे. पाणलोट क्षेत्र आहे. हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नाव सुद्धा दिलेलं आहे. सोळंके मदन, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर बरोबर आहे.
त्याच्यानंतर आहे अ, वजीर सर. ठीक आहे. आता हे वजीर सर आहेत, ते शिक्षण विभागातून आहेत. हेल्थ विभागात पोले सर आहेत. पोले सर आता आहेत का नाही माहीत नाही. कोण पोले सर आहे आणि कोण त्या आरोग्य विभागात बघतंय ते माहीत नाही. जवळजाळ सर जे आहेत ते ग्रामपंचायत सदस्य सचिव आहेत. त्याच्यानंतर गाडे सर म्हणून या ठिकाणी आहेत. ते इलेक्ट्रिक बोर्डाचे आहेत. हे सगळे लोक कामं बघतात. आता किती लोक कामं बघतात ते माहीत नाही आपल्याला. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं बघा, की हे काही छायाचित्र या ठिकाणी दिलेले आहेत. हे खूप वर्षापूर्वीची छायाचित्र आहेत. त्याच्यानंतर आपण बघूया पंचायत विकास योजना काय केलेली आहे का? तर पंचायत विकास योजना तर भरपूर दिलेली आहे या ठिकाणी. आता तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, योजनेचं वर्ष 2025 बरोबर आहे. आता योजनेचा वर्ष किती आहे? 2025. आवश्यक निधी किती लागतो? तर 36,84,660. मिळाला किती निधी? 27,59,756. आता याच्यामध्ये या लोकांनी हा निधी खर्च केलेला आहे. तर हे निधी कुठं खर्च केला? काय प्लॅन आहे? ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. आता प्रपोजल सेक्टर ह्यूज जर बघायचं म्हटलं, तर हे बघा. लँड इम्प्रूव्हमेंट. लँड इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी 1,43,786 खर्च केले. वॉटर कंस्ट्रक्शन व्हेशनसाठी 0, ड्रिंकिंग वॉटरसाठी आता पिण्याच्या पाण्यासाठी 11,18,000 रुपये त्यांनी खर्च केलेले आहेत. त्याचबरोबर शिक्षणावरती बघा, शिक्षणावरती 5,55,147 रुपये खर्च केलेला आहे आणि मेंटेनन्स कम्युनिटी सिस्टमसाठी 3,00,000 खर्च केलेला आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासनावरती 1,50,000 खर्च केलेला आहे. म्हणजे बघा किती खर्च झालाय निधी. एकूण निधी आला होता 36,00,000 बरोबर आहे. तर आता बघूया ते कसं-कसं खर्च केलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला दाखवलं पाहिजे. तर हे बघा आपण बघूया हे सिस्टीम. याच्यामध्ये नोंदणीची तारीख आहे 31/1/2025 म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. योजना आहे फायनान्स कमिशनची. क्रियाकलापचा प्रकार आहे फ्रेश. खर्च इतकं दाखवा अंदाजे खर्च 10,78,000 दाखवलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे बघा. पब्लिक वर्क बरोबर आहे. योजना काय? फायनान्स कमिशन. त्याच्यानंतर जे आहे, की अंदाजे खर्च किती आहे? 10,78,000 कशासाठी आहे? तर पिण्याच्या पाण्यासाठी आहे. बरोबर आहे. आणि मालमत्तेचा प्रकार इम्प्रूव्हेबल बरोबर आहे. युनिटची किंमत किती आहे? तर एवढी दाखवलेली आहे 10,78,000 आणि हे टप्पा म्हणजे ॲक्टिव्हिटी अप्रूव्हल म्हणजे तुम्हाला त्याचे पैसे मिळालेले आहेत. असं गृहीत धरायला हरकत नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघूया हे कुठं खर्च झालेला आहे. बरोबर आहे. आता पेमेंट, ई-पेमेंट सूचना इथं काहीच दिलेली नाही. बरोबर आहे. त्याचबरोबर आपण बघणार आहोत, की काय खर्च केलेला आहे. तपशील सगळा बघायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला हे तपशील तुम्हाला दिसतं बघा, की किती खर्च झाला आणि कुठे झाला हे जर बघायचं म्हटलं, तर हे त्यांचे फोटो इथं उपलब्ध नाही. आता जुने फोटो दाखवायचे म्हटलं तर इथं बघा, इथं सुद्धा जुना फोटो नाही. तर तिथे तुम्ही हे सगळं टाकू शकता. बरोबर आहे. हे सगळं अप्रूव्हल आल्यानंतर फोटो आहे, स्कीम आहेत, तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. तर आपण हे अशा पद्धतीनं खर्च दाखवलेला आहे. तर आपण बघूया आता याच्यानंतर हे वर्ष 24 मध्ये किती खर्च झाला होता? तर 24 मध्ये आपल्याला दाखवता येते या ठिकाणी, की बघा 2024 मध्ये 36,01,874 त्याच्यानंतर 23 मध्ये 62,00,000चा निधी आलेला होता असं दाखवतायत. मिळालेला निधी आहे 13,69,325 हे 2023 आहे. त्याच्यानंतर जे आहे की असे वेगवेगळे या ठिकाणी दाखवलेले आहेत. ग्रामपंचायत विकास बरोबर आहे. हे तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. हे 2016 पासून दाखवलेलं आहे. 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. मग आपण विचारलं पाहिजे, की हा निधी गेला कुठे? बरोबर आहे. पंचायत विकास योजनेअंतर्गत राबवलेले उपक्रम. आता तुम्हाला उपक्रम दाखवतो मी. हे बघा, की हे वर्ष कोणतं आहे? या ठिकाणी तारीख आहे 24ची बरोबर आहे. 24-25चं. आता आपल्याला 25-26चं बघायला मिळेल का? तर 25-26 या ठिकाणी नाही. तर आपण 23-24चं बघूया. किती खर्च केला? बरोबर आहे. हे बघा, कोणाच्या खात्यात कसे पेमेंट टाकलेले आहेत. हे स्वस्तिक ट्रेडर्स याला दिलेत 1,90,000 त्याच्यानंतर व्हाउचर दिलेलं आहे. हे कोणाच्या सह्याने? ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीने आणि सरपंचाच्या स्वाक्षरीने. सरपंचाचं काय बिचारा चंद्रभागा सूर्यभान हानवते या ठिकाणी नाव दिलेलं आहे. त्याच्याकडून किती पैसे घेतले आणि सही घेतली आणि काहीतरी पैसे दिलेत आणि या ठिकाणी दाखवलेलं आहे, की पावती मिळालेली आहे. बरोबर आहे. हे तुम्ही बघितलं ना, की पावती मिळालेली आहे.
हे बघा पैसे दिले कोणाला? स्वस्तिक ट्रेडर्सला. हे चंद्रभागाबाई सूर्यभान पेमेंट या ठिकाणी मिळालेलं आहे. हे नाव बघा आणि हे सरपंचाने केलेली स्वाक्षरी आणि हे सचिवाने म्हणजे ग्रामसेवकाने केलेली स्वाक्षरी. हे व्हाउचर नंबर बरोबर आहे. हे 2026 27 जानेवारी 2026. तुम्हाला बघायचं झालं तर हे बघा व्हाउचर दाखवतो मी. हा व्हाउचर बघा. याच्यावरती तारीख सुद्धा दाखवतो मी तुम्हाला मेन्शन केलेली. ही तारीख बघा 27 जानेवारी 2026ला जवळपास या ठिकाणी खर्च केलेली रक्कम दाखवलेली आहे आणि कोणाच्या स्वाक्षरीने तर 1,19,000 रुपये या ठिकाणी खर्च केलेले आहेत. बरोबर आहे. आता या ठिकाणी सुद्धा 2026 हे सुद्धा 1,10,000चं व्हाउचर या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर जे आहे की ही तारीख बघूया 24 जानेवारी 2026. या 24 जानेवारी 2026ला या ठिकाणी ही तारीख दिलेली आहे 24 जानेवारीला. या ठिकाणी 1,90,000 रुपये आहेत. हे सुद्धा सरपंचच्या सहीने कुणाला दिले? स्वस्तिक सेल्स कॉर्पोरेशनला दिलेले आहेत. बरोबर आहे. हे पैसे कसे दिलेत? याची सुद्धा आपण माहिती घेतली पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे की ऑगस्ट 25 6 महिने नाही झाले 77,000चं बिल या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे 77,000 कुठे गेलेत? तर जे मेटल इंडस्ट्रीज याला पैसे दिलेले आहेत आणि हे तारीख आहे 9 ऑगस्ट 2025. हे सुद्धा 6 महिन्यापूर्वी 13 हे दाखवतात की कशी पैसे सरपंच आणि ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीने दिलेले आहेत. बरोबर आहे. आता हे सुद्धा पेमेंट आपण ऑगस्टच बघूया 1,24,000चं आहे. आता हे 1,24,000चं सुद्धा त्याच दिवशी 2 दिवसाच्या फरकाने दिलेलं आहे. हे कुणाला दिलेलं आहे? तर स्वस्तिक सेल्स कॉर्पोरेशनला दिलेला पैसा आहे. बरोबर आहे. तर हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो. तर ह्या गोष्टी आपण तुम्ही तपासून बघा. वॉटर सप्लायसाठी आलेला पैसा बघा. आता वॉटर सप्लायसाठी किती पैसा आला होता? 2000 म्हणजे 10/2/2024 बरोबर आहे. ही तारीख आहे या ठिकाणी. तर किती पैसा आला आपण ते बघतोय. तर या ठिकाणी सगळं डिटेल दिलेलं आहे बघा. मालमत्तेचा तपशील, इम्प्रूव्हमेंट, पब्लिक वर्क आहे हे. बरोबर आहे. तर ड्रिंकिंग इम्प्रेशन हे वॉटरचं वर्क पंपचं दिलेलं आहे. आता याला पैसे कसे दिले ते बघा. एकाच व्यक्तीला पैसे दिलेले आहेत सगळे. एकाच व्यक्तीला म्हणजे स्वस्तिक ट्रेडर्स. हे त्यांचं घरचं दुकान आहे का कुठलं आहे माहीत नाही. 1,04,000 रुपये दिलेले आहेत. 5 फेब्रुवारी 2026ला म्हणजे आज 5 फेब्रुवारी ही फेब्रुवारी महिना चालू आहे आणि मला वाटतं आजची तारीख तुम्हाला माहीत आहे की काय तारीख आहे. या फेब्रुवारी महिन्यामध्ये इतके पैसे दिले 1,04,000 सरपंचाच्या स्वाक्षरीने. नाव काय आहे? चंद्रभागा सूर्यभान हानवते आणि हे सचिव बालाजी खंडूजी गवारे. सरपंच आणि ग्रामसेवकांनी हे सगळे व्हाउचर या ठिकाणी दिलेले आहेत. 5 फेब्रुवारीला म्हणजे 20 दिवस सुद्धा उलटलेले सध्या नाहीत. त्याच्यानंतर नागनाथ पाईप. पाईपचे पैसे या ठिकाणी बघा किती पैसे दिलेले आहेत. या ठिकाणी दिलेले आहेत 30,000 रुपये. हे पाईप कशासाठी घेतले? माहीत नाही. ठीक आहे. आणि पेमेंट तर या ठिकाणी 3 फेब्रुवारीला केलेलं आहे. तर हे सुद्धा तुम्ही तपासून बघा. बालाजी खंडूजी गव्हाणे आणि सरपंचाच्या सहीने. हे दोघांच्या सहीने कारभार चालतोय बघा. आता सरपंचाला किती माहीत आहे माहीत नाही आपल्याला सुद्धा. त्याच्यानंतर आशिष भीमराव महाजन फॉर पाईप लाईन नाली बांधकाम. आता हे नाली बांधकामाचं दाखवलेलं आहे. हे बघा नाली बांधकामाचं किती पैसे आलेले होते? तर 1,30,000 आले होते. कुठं गेले तर कोणाला दिले? आशिष भीमराव महाजन याच्या खात्यावर गेलेले आहेत. हे खाते क्रमांक दिलेला आहे. आयएफसी कोड दिलेला आहे आणि हे बघा ही पावती आहे 3 फेब्रुवारी 2026 ची आणि सचिव म्हणजे आणि सरपंच यांना पावती मिळाली सही करून. बरोबर आहे. तर बघा किती पैसे कुठं चाललेत? हे 1,30,000 कुठे गेलेत माहीत नाही. त्याच्यानंतर जे आहे की पेड, कैलास, देवीदास, हरण, घनकचरा. आता घनकचरा आता आपल्यालाही माहीत गाव तिथं उकिरडं आहे आणि हे बघा घनकचऱ्यासाठी किती 58,000 रुपये यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. कोणाला दिलेत? कैलास देवीदास चव्हाणला दिलेले आहेत. बरोबर आहे. तर कैलास देवीदास चव्हाणला हे पैसे दिलेले आहेत आणि त्याची तारीख काय आहे? तर 3 फेब्रुवारी 2026 आहे. म्हणजे बघा आता लेटेस्ट एक ही महिन्यात चालू आहे. या महिन्याच्या आतली गोष्ट आहे. त्याच्यानंतर ट्रेंडस विंधन विहीर मोटार पंप. आता विंधन विहीर मोटार पंपवरती किती खर्च झालेला आहे तर मला सांगतो मी. हे दाखवतो 25,000 रुपये केलेले आहेत. आता हे 25,000 रुपये कुठं खर्च केले बाबा? स्वस्तिक ट्रेडर्सला. एकच नाव दिसतंय तुम्हाला स्वस्तिक ट्रेडर्स. त्यांच्या घरची दुकान आहे का कोणाच्या घरचे हे सगळे भांडवल मिळून पैसे खातात आणि सगळ्या गावाचा सत्यानाश करतात.
तर हे कसे सत्यानाश केलेला आहे, याचा सगळा लेखाजोखा याच्यावरती तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धतीने हे पैसे या ठिकाणी खर्च केलेले आहेत. त्याच्यानंतर लोकेशनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतं, की कुठं केलेलं आहे. हे बघा हे लोकेशन. हे लोकेशन कुठलं आहे रे बाबांनो? तर आपण बघूया हे लोकेशन कुठलं आहे. तर पेडगाववाडी. नाव दिसतं तुम्हाला पेडगाववाडी. तर हे पेडगाववाडी जे नाव दिसतं ना, हे लोकेशन आहे. आता तुम्हाला झूम करून दाखवतो याच्यामध्ये काय-काय यांनी केलेलं आहे, काय बांधलेलं आहे ते. तर हे बघा झूम केलं आपण. हे बघा झूम करूयात. हे झूम करूयात. इथं एका घराजवळ हे फोटो काढलेला आहे. आता हे कशाचा फोटो आहे? हे त्या गावातील लोकांनी तपासून पाहायला पाहिजे. ना गाव दिसतं, काही नाही. हे 3 घरं दिसतात. काय बांधकाम केलं आणि खूप लांब केलेलं. याचा गावाचा आणि याचा काही अर्थाअर्थी संबंध दिसत नाही. कारण गाव खूप लांब आहे. पेडगाववाडी खूप लांब आहे. हे बघा पेडगाव ही वाडी इकडे राहिलेली आहे. या ठिकाणी पेडगाववाडी येते. हे आणि लोकेशन यांचं बघा कुठं आहे तुम्हाला दाखवतो. हे लोकेशन यांचं इथं दाखवलेलं आहे, की या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. बरोबर आहे. हे लोकेशन दाखवतं. आता किती खरं आहे ते माहीत नाही. आता तुम्हाला दुसरं दाखवतो, की रिपेअरिंग कन्सल्टिंग बिल्डिंग फंड याच्या ठिकाणी दिलेलं आहे 23-24चं. आता हे जर आपण लोकेशन बघितलं तर इथं उपलब्ध नाही. हे ग्रामनिधीतून काय बांधकाम केलेलं आहे हे बघा. ग्रामनिधीतून जे बांधकाम केलेलं आहे, तर हे हनुमान मंदिर कुठलं हनुमान मंदिर आहे? पेडगावचंच असेल. बरोबर आहे. तर इथं सुद्धा केलेलं आहे. आपण बघूया हे कुठलंही लोकेशन दाखवतंय. आता हे सुद्धा दाखवलेलं आहे लोकेशन. ठीक आहे. हे आपल्या गावच्या हनुमान मंदिराचं कुठं नाहीच. हे एका कोपऱ्याला बांधलेलं आहे हनुमान मंदिर. बरोबर आहे. तर हे कुठला नकाशा आहे काही समजत नाही. फोटो कुठले काढतात ते समजत नाही. त्याच्यानंतर इतर खर्च या ठिकाणी दाखवलेले आहे 22-23 आहे. त्याबद्दल आपण डीप विचार करायचा नाही. आताचं बघायचं आपल्याला. आता बघूया आपण विकास आराखडा. बरोबर आहे. विकास आराखड्यात कामे सुचवा. आता इथं तुम्हाला जे आहे, की मित्रांनो इथे तुम्हाला काम सुचवता येतात, की आमच्या गावात काय कामं समाविष्ट करण्यात आलेली नवीन कामं आहेत आणि काही कामं झालेली आहेत का नाही हे इथं आहेत आणि काही सूचना असतील तर तुम्ही इथे डायरेक्ट टाकू शकता. कारण हे महत्त्वाचं आहे. आता जसं की आपण इथं आराखड्यावर क्लिक केलं, की इथं सूचनेचा प्रकार निवडायचा, की तुम्हाला काय सूचना द्यायची. इथं तपशील लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर जे आहे, की तुम्हाला इथं फोटो टाकायचा, की आमच्या ह्या सूचना आहेत. बरोबर आहे. योजना आखण्यासाठी सूचना सुद्धा त्या पद्धतीने त्या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही सूचनेचा प्रकार निवडायचा, तपशील लिहायचा आणि फोटो लावायचा, की इथं आम्हाला हे पाहिजे. बरोबर आहे. ग्रामपंचायती संबंधी काही सूचना आहेत का? तर हे टॅबच तिथं ओपन नाही. बरोबर आहे. या सगळ्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. पण दुर्दैव असं आहे, की इथं आपल्याला टॅब उपलब्ध नाही. त्यानंतर सार्वजनिक लेखापरीक्षण. पुन्हा ऑडिटचं आलेलं आहे या ठिकाणी. विकास कामाचे पुनरावलोकन आणि मूल्यांकन. मूल्यांकन या ठिकाणी या लोकांनी 24-25चं केलेलं आहे. आता 24-25 आता 25-26 या ठिकाणी दिलेलं नाही. आता एक तुम्हाला दाखवतो मी क्रिएशन ऑफ ड्रेनेज चॅनल फॉर मॅनेजमेंट. आता हे जे ड्रेनेज आहे ना, हे ड्रेनेज मॅनेजमेंटचं हे सगळं काय आहे याच्या संदर्भात आपण बघूयात. तर आपण बघूया की 24ला किती 10/2/24ला किती आला होता हे बघा निधी. अंदाजे खर्च 7,00,000 आहे. म्हणजे अंदाजे खर्च 12,00,000 आहे आणि त्यांनी मालमत्तेचा खर्च या ठिकाणी 10,00,000 खर्च केलेले आहेत. बरोबर आहे. आता आपण सगळं हिशोब जर बघितला तर त्यांचे फोटो बघा. हे कशाचा फोटो आहे रे बाबा? हे वॉटरचा फोटो आहे ड्रेनेज वॉटरचं. हे ओव्हर वॉटरचा फोटो त्या ठिकाणी टाकलेला आहे. त्याच्यानंतर हे ओव्हर अरे वॉटर आहे का नाही? हे वॉटर कोणते आहेत माहीत नाही. तुम्ही एकदा हे बघा की काय केलेलं आहे आमच्या ग्रामपंचायतनी कारनामे. त्याचबरोबर आपण लोकेशन जर बघितलं, तर हे बघा लोकेशन कुठलं लोकेशन दिसते? आपण छोटं करूया अगोदर. आता तुम्हाला दाखवतो मी पेडगाववाडी. हे इथं लोकेशन दाखवलं पेडगाववाडी बरोबर आहे. आता हे लोकेशन कुठलं आहे हे सगळं बघितलं पाहिजे. हनुमान मंदिर इथं आहे. तर हे पेडगाववाडीचं लोकेशन दाखवतंय. तर तुम्हाला झूम करून मी दाखवतो या ठिकाणी. हे बघा. काय दिसतं इथं? शेतात उभा राहून घेतलेला फोटो. बरोबर आहे. आता शेतात उभा राहून घेतलेला फोटो, इथं कोणतंही काम तुम्हाला दिसत नाही. तर हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे, की 24-25 मध्ये ड्रेनेज चॅनल तिथं कसं काय मॅनेजमेंट केलं? तिथं काय आहे का? आता वॉटर सप्लायचं बघूया आपण. तर नोंदणी तारीख काय आहे इथं? की नोंदणी तारीख आहे 24 म्हणजे 2 वर्षापूर्वीचं फायनान्स कमिशनची आहे. अंदाजे खर्च किती आहे? 3,00,000 खर्च किती आहे? 3,47,000 झालंय. 8,07,000 अंदाजे खर्च होता. ठीक आहे. तर हे सुद्धा आपण बघूया, ते फोटोज बघूया डायरेक्ट. हे सुद्धा तुम्हाला दाखवतो मी झूम करून. तेच फोटो जुने फोटो जे आहेत, या ठिकाणी दिलेले आहे. बरोबर आहे. हे जुने फोटो आहेत.
त्याच्यानंतर आहे रिपेअरिंग कन्स्ट्रक्ट बिल्डिंग. बिल्डिंग रिपेअर केलेली आहे. शाळेची केली का कुठली केली माहीत नाही. तर आपण बघूया या ठिकाणी, हे बघा 1,90,000चं काम या ठिकाणी दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता हे लोकेशन जे आहे की कुठं बिल्डिंग उभी केली होती ते जर बघायचं म्हटलं तर आपण डायरेक्ट लोकेशनवर जाऊया. तिथं लोकेशन उपलब्ध नाही. ग्रामनिधी आलेला आहे. त्या ग्रामनिधीचा इतर खर्च ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ॲप्सवरती दिसतील. आता पंचायत विकासाची कामे काय आहेत? तर विकास कार्य डॅशबोर्ड हे बघा, विकास कार्य, आमचा विकास. वा रे वाह! विकास. हे 24-25 विकास कामं. तेच फोटो दाखवलेले आहेत. हे बघा हे फोटो. झूम करून दाखवतो तुम्हाला. शेतातले फोटो आहेत आणि आमची विकास कामं शेतात चालतायत. बरोबर आहे. वॉटर सप्लाय व्हिलेज, हे वॉटर सप्लाय आमचं. ड्युरिंग इम्प्लिमेशन बरोबर आहे. हे 10/2/2024 नोंदणी तारीख, अंदाजे खर्च 8,00,000 आणि कुठं केलंय तर या शेतात केलेलं आहे बाबा. हे कचऱ्याचे शेड आहेत, वाडीमध्ये आहेत. हे तुम्ही बघून तपासून घ्या, की आमचे शेड कुठं आहे ते. बरोबर आहे. हे पेडगाव वाडीचं नाव लोकेशननुसार येत राहिलं. हे बघा हे सगळं हे जे आहे ते दाखवलेलं आहे आणि तुम्हाला झूम करून दाखवायचं म्हटलं तर अशा पद्धतीने तुम्हाला झूमसुद्धा करता येतं. बरोबर आहे. तर हे बघा पेडगाव वाडीवरील नाव आहे आणि लोकेशनवर काय टाकलेलं आहे तर बघा तुम्ही 3 शेड दाखवलेले आहेत. तर मी तर जाऊन आलो नाही, पण तुम्ही लोकल आहात म्हणून तुम्हाला दाखवतोय मी. रिपेअरिंग पाईप कन्सल्टिंग बरोबर, ग्रामनिधी, हे सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. विकास कामाची यादी बघा. हे आमची विकास कामं झालेले आहेत. त्याची 24मध्ये झालेलं आहे. 24मध्ये हे वॉटर सप्लायचं झालेलं आहे. रिपेअरिंग कन्सल्टिंग झालेलं आहे. ग्रामनिधीतून हे झालेलं आहे. बरोबर आहे. अपूर्ण काय आहे का? तर वाह रे वाह! पठ्या. अपूर्ण आम्ही लई परफेक्ट लोकं आहोत बघा. अपूर्ण काहीच नाही, आमचं सगळं पूर्ण झालेलं आहे. आणि ज्या पंचायत विकास कामामध्ये प्रगतीची नोंद झालेली नाही, हे बघा याची नोंद झालेली नाही. त्याच्यानंतर अलीकडे नोंदणीकृत काही आहे का डाटा? तर हे बघा वॉटर सप्लायचा डाटा आहे 8,00,000चा. बरोबर आहे. ड्रेनेजचं पण आहे. ड्रेनेज गावात असतात का हो? साध्या नाल्या नाहीत, रस्ते नाहीत आणि ड्रेनेजचं दाखवतायत हे. आणि खूप दिवसापासून प्रलंबित कामं. काय आहे? तर चाइल्ड फ्रेंडली टॉयलेट. लहान मुलाची बॉयज आणि गर्ल्सची टॉयलेट या ठिकाणी दाखवली. 24मध्ये ₹1,50,000 खर्च आलेला होता. बरोबर आहे. तर हे बघा ₹1,50,000 खर्च आलेला आहे आणि काय काम अपूर्ण आहे ते बघूया आपण. हे बघा. हे लोकेशन कुठलं आहे बाबा? हे सगळं लोकेशन पेडगाव वाडीचं लोकेशन दिलेलं आहे यांनी. आमच्या गावचं तर लोकेशनच नाही. पेडगाव बघा कुठं आहे? पेडगाव आहे इथं आणि वाडी आहे इथं आणि हे लोकेशन आहे इथं. हे लोकेशन आहे इथं. तर बघा किती अंतर आहे याच्यामध्ये. तर हे तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हे आपलं गाव आहे पेडगाव. हे आपलं पेडगाव. बरोबर आहे. लोकेशन कुठलं टाक? हे आहे वाडी आणि दोघांच्या मधात हे लोकेशन टाकलेलं आहे विहिरीचं. इथं विहीर कुठं बांधलेली आहे काय माहीत? हे बघा झूम करून दाखवतो. हे 2 शेड या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि इथं आपलं ही विहीर दाखवलेली आहे. तर बघा ही विहीर आहे का तुमच्या गावात का नाही आहे? हे तुम्ही तपासून बघा. ह्या 1, 2, 3, 4 विहिरी या ठिकाणी दिसतात. किती विहिरी दिसतात बघा. तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर मी स्पष्ट दाखवतो. हे बघा याच्यामध्ये 4 विहिरी दाखवतात. ही एक दाखवली जाते. आहे का नाही? म्हणजे ह्या विहिरी बघा, हे होल पडलेले आहेत. तर हे सगळं दाखवलेलं आहे लोकेशनवर. ठीक आहे. हे आपल्या गावचा विकास. त्याच्यानंतर ड्रेनेज चॅनल. वाह रे वाह! ड्रेनेज चॅनल कुठं केलेलं आहे 24मध्ये? तुम्हाला दाखवलं ना, शेतात केलेलं आहे हे ड्रेनेज चॅनल. इथं पाणी मुरतंय आमच्या सगळ्या गावाचं, शेतामध्ये नाही का? हे आहे आमचं ड्रेनेज चॅनल. तर अशा पद्धतीनं हे व्हिडिओ फार मोठा झालेला आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ई पेमेंट सुविधा कोणाकोणाला केलेली आहे तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा या ठिकाणी टॅब आहेत. पंचायत पेमेंट रजिस्टर, त्याच्यानंतर डी-एस-सी चिन्हासाठी निर्माता ई-पी, हे ई-पी चेकर सत्रावर, हे सगळे ॲप या ठिकाणी तुम्हाला दिसा. आता आपण पंचायत रजिस्टर बघूया. पंचायत रजिस्टरमध्ये बघा, की स्वस्तिक ट्रेडर्सला पैसे दिलेले आहेत 1,40,000. कोणाच्या सहीने? सचिवाची आणि सरपंचाची सही. त्याचं नाव पण इथं दिलेलं आहे. चंद्रभागा सूर्यभान हनवते आणि बालाजी खंडोजी गव्हाणे. बरोबर आहे. तर हे आहे सगळं आपलं रजिस्टर. हे बघा, तारीखसुद्धा याच्यावर दिलेली आहे, की 26, हे बघा 26 तारीख आहे. बरोबर आहे. 3 फेब्रुवारी 2026. ₹30,000 हे आहे. नागनाथ आर-सी-सी पाईपला. तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि सगळं या चिन्हासाठी वापरले का नाही. इथं काही आहे का? तर नाही.
तर तुमच्या निधीतून केलेल्या पेमेंटचं मागोवा. हे बघा, आपण कोणाला पेमेंट दिलं, त्याचं टाकलं बँक खाते, तर सगळं आपल्याला दिसतं. त्याच्यासाठी सगळ्यात तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी 12 नंबरचं कॉलम दिलेले तक्रार नोंदवा. तर आपण ग्रामपंचायतीने या ठिकाणी तक्रार नोंदवली पाहिजे, की काय काम झाले, काय नाही झाले, बरोबर आहे. तर ते सुद्धा आपण बघूयात. सॉरी, तक्रार नोंदवायची. तर इथे तुम्हाला काय करायचंय, डेड ॲनिमल म्हणजे तक्रार कशाची नोंदवायची, की एखादा प्राणी मेलेला आहे. कंस्ट्रक्शन कामाची क्वालिटी नाही, स्वच्छता नाही, स्ट्रीट लाईट नाही, वॉटर सप्लाय नाही, पब्लिक टॉयलेट नाही. तर ह्या सगळ्या तुम्हाला इथं नोंदवता येतात. सॉरी, आता डेड ॲनिमल त्याचा फोटो काढायचा, पाठवून द्यायचा. बरोबर आहे. तर ह्या तक्रारी तुम्ही नोंदवू शकता. स्वच्छता नाही, स्ट्रीट लाईट नाही, स्ट्रीट लाईटवर जायचं. इथं स्ट्रीट लाईट नाव येतं. इथं नाव तपशील लिहायचं, की आमची वीज चालू नाही. फोटो काढायचा पोलचा आणि पाठवून द्यायचा. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी आपण तक्रारच्या अर्जाचा फोटो घ्यायचा आणि सादर करायचा ऑनलाईन. म्हणजे ऑनलाईन केल्यानंतर तर बघा ना, एकही तक्रार आमच्या इथं नाही. म्हणजे किती आमचं सौभाग्य आहे, की आमच्या गावातले एकही लोकं तक्रार करत नाही. आहे का नाही? आता विकास कामासाठी काही सूचना आहेत, तर त्या सादर करायच्या, तर इथे तुम्हाला काही करता येतात. फोटो गॅलरी आहे. आणि इथे तुम्ही कॅमेऱ्याने फोटो काढू शकता आणि फोटो अपलोड सुद्धा या ठिकाणी करू शकता. बरोबर आहे. तर मित्रांनो, हे ॲप खूप चांगलं आहे. हे नागरी सनद जे आहे, तर दस्तावेज काय-काय आहेत, तर हे बघा, सिटिझन चार्टर, कॅम्पिंग लेटर आहे. याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. तर हे ॲप कोणतं आहे? हे ॲप तुम्हाला आता मी दाखवतोय. हे आहे ॲप मेरी पंचायत. या ठिकाणी दिलेलं आहे, की मेरी पंचायत हे ॲप दिलेलं आहे. त्या ॲपवरती आपण डाउनलोड करा, रजिस्ट्रेशन करा, नाव लिहा आणि सगळी माहिती, सगळी ए टू झेड माहिती जी आहे, ती तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. तर ही माहिती आपण त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. तर मित्रांनो, आवडलं तर शेअर करा आणि गावच्या सर्व लोकांना सुद्धा दाखवा, की आपल्या गावचा विकास कशा पद्धतीनं होतोय. बरोबर आहे. आणि आपला गाव किती विकसित झालेला आहे याचं सगळं डाटा तुम्हाला या 12-16 पॉइंटमध्ये दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. खूप व्हिडिओ झालेला आहे. तूर्तास या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.